पालघर तालुका कुणबी लीग खेळण्याची ही स्वप्न जवळजवळ 2 वर्षापासून आम्हाला होती, परंतु आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि तांदुळबडी गटाने जी कुणबी कबड्डी लीग केलेली आहे त्याचं नियोजन हे बघण्यासारखं आहे आणि अशीच ही लीग दरवर्षी होऊ दे आणि आपले पालघर तालुक्यातले चांगले प्लेयर घडू दे हीच इच्छा आहे. नक्कीच सुंदर वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. समोर आपण पाहतोय लोवरे संघाचे कर्णधार देखील आहेत. तुम्ही 2 शब्दामध्ये मनोगत आपला व्यक्त करायचं आहे या स्पर्धेविषयी. आयोजन तर खूप सुंदर आहे. बोलण्यात थोडेसे कमी आहेत, काही हरकत नाही, पण खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला करायचा. चला दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. छापा असा कॉल येतोय आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. दरम्यान आत्ताच जो सामना या ठिकाणी संपन्न झालेला आहे, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील. RA चहाडे संघाचा गुणवंत खेळाडू धीरज पाटीलला विनंती करतोय की सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर उपस्थित राहायचं आहे आणि हे सन्मान चिन्ह प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय डॉक्टर प्राजक्ता पाटील आणि आदरणीय श्वेता विश्वनाथ पाटील यांना आपल्या हस्ते आपण हे सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. RA चहाडे संघाचा गुणवंत खेळाडू जो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे धीरज पाटील. डॉक्टर प्राजक्ता पाटील आणि आदरणीय श्वेता विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते आता सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील. RA चहाडे संघाचा धीरज पाटील मंचावरती उपस्थित झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच या खिताबाचा मानकरी ठरलेला आहे. आपल्या परिसरातील गुणवंत कन्या डॉक्टर प्राजक्ता पाटील आणि आदरणीय श्वेता विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते सन्मानित झालेला आहे. गुणवंत खेळाडू RA चहाडे संघाचा धीरज पाटील मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. ओव्हर टू मंथन. हॅलो. उशीर आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी चालू सामना हा साखळी गटातील शेवटचा सामना आहे. यानंतर बाद पद्धतीचे सामने चालू होतील याची नोंद घ्यायची आहे. सर्व क्रीडा रसिकांना त्याचप्रमाणे संघ प्रशिक्षक संघांना सूचना आहे की यानंतर आपले बाद पद्धतीचे सामने चालू होतील याची नोंद घ्यायची आहे. मंचावरती एक गुणवंत अशी एक विद्यार्थिनी उपस्थित आहे आणि आपल्या कुणबी समाजाचा मान ज्यांना आपण म्हणू शकतो कुमारी श्वेता विश्वनाथ पाटील वरई पालघर येथून आलेले आहेत. कृपया आपण आपल्या इथे सत्कार होणार आहे. मी कुमारी श्वेता विश्वनाथ पाटील हिला विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. श्वेताबद्दल थोडक्यात असं की UGC नेट एक्झाम मध्ये तिने 99.75% गुण प्राप्त केलेले आहेत आणि खरोखरच तिला कौतुक करण्यासारखं आहे. तिला PhD ची स्कॉलरशिप देखील प्राप्त झालेली आहेत. अशी गुणवंत विद्यार्थिनी कुमारी श्वेता विश्वनाथ पाटील हिचा यथोचित सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती करतोय. यासाठी आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब जे आपल्या कुणबी कबड्डी लीगचे विद्यमान अध्यक्ष आहेत, आपणास विनंती आहे की आपण सत्काराच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे विद्यमान सदस्य आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब, चहाडेगावचे माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अजयजी पाटील साहेब, आदरणीय उमेशजी पाटील साहेब आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
गुणवंत विद्यार्थिनी कुमारी श्वेता विश्वनाथ पाटील, मूळ गाव वरई पालघर. हिचं शिक्षण ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी 10वी पर्यंत तिने शिक्षण घेतलेले आहे आणि 10वीला देखील तिला 93% प्राप्त झाले होते. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयामध्ये 12वी सायन्सची ही विद्यार्थिनी, त्यावेळी तिला 77% प्राप्त झाले होते आणि UGC नेट एक्झाम मध्ये संपूर्ण देशात 5वा क्रमांक पटकावलेला आहे. 99.75% गुण तिने प्राप्त केलेले आहेत आणि PhD साठी स्कॉलरशिप देखील तिला प्राप्त झालेली आहे. अशी गुणवंत विद्यार्थिनी कुमारी श्वेता विश्वनाथ पाटील, आपल्या समाजाचा मानबिंदू. कुणबी समाजाचा अभिमान श्वेता विश्वनाथ पाटील, हार्दिक शुभेच्छा. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचं आपण पुनश्च एकदा स्वागत करणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय चेतनजी पाटील साहेब धुकटण यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय विजयजी पाटील साहेब यांना. आदरणीय चेतनजी पाटील साहेब, पालघर पंचायत समिती विद्यमान उपसभापती आदरणीय चेतनजी कमळाकर पाटील साहेब मंचावर उपस्थित झालेले, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय विजयजी पाटील साहेब, आदरणीय विरोधजी पाटील साहेब, आदरणीय भालचंद्र पाटील साहेब. कुणबी कबड्डी लीगचे विशेष यांना सुद्धा अतिथी पालघर पंचायत समिती विद्यमान उपसभापती आदरणीय चेतनजी कमळाकर पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत केले जात आहे. पालघर पंचायत समिती विद्यमान उपसभापती आदरणीय चेतनजी कमळाकर पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. स्नेहाचा पुष्पगुच्छ त्यांना प्रदान करण्यात येत आहे. मायेची शाल देखील पांघरली जात आहे. आदरणीय चेतनजी पाटील साहेबांना आपल्या या लीगचे विशेष अतिथी उपसभापती पंचायत समिती पालघर, सामाजिक कार्यकर्ते, तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व, परिसरातील एक दानशूर व्यक्तिमत्व असलेले आदरणीय चेतनजी कमळाकर पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे. पंचक्रोशीमध्ये समाजासाठी आयोजित केल्या गेलेल्या अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात माननीय चेतनजी कमळाकर पाटील साहेब. आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर स्वागत होणार आहे गुंदले गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अविनाशजी पाटील साहेब यांचं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांना. आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. गुंदले गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अविनाशजी पाटील साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या कुणबी समाजाचे सुप्रसिद्ध कवी आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मानित होत आहेत. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते अविनाशजी पाटील साहेब. आदरणीय अविनाशजी पाटील साहेबांना मायेची शाल पांघरली जात आहे. तसेच सन्मान चिन्ह देखील प्रदान करण्यात येत आहे. स्नेहाचा पुष्पगुच्छ माननीय महोदयांना प्रदान करण्यात आलेला आहे. कबड्डी लीग तर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुढील स्वागत आहे नावझे गावचे सुपुत्र आदरणीय तुषारजी पाटील यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय तुषारजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय उमेशजी पाटील साहेब यांना. आदरणीय उमेशजी पाटील साहेब, आपण स्वागत करावं. पंचायत समिती सदस्य आदरणीय श्री तुषारजी पाटील साहेब यांचं देखील कुणबी कबड्डी लीग तर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. नावझे गावचे सुपुत्र आणि पंचायत समिती सदस्य आदरणीय तुषारभाई पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साई स्पोर्ट्स सागावे, कृपया संघ मालक इकडे संपर्क साधायचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक आदरणीय उमेशजी पाटील साहेबांच्या हस्ते स्वागत केले जात आहे. आदरणीय
तुषारजी पाटील साहेबांचं. धन्यवाद साहेब. यानंतर दुकटणगावचे सुपुत्र आदरणीय निवासजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत होणार आहे. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय उमेशजी पाटील साहेब विश्रामपूर यांना. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय निवासजी पाटील साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कुणबी कबड्डी लीग स्पर्धा 2022 मध्ये व्यासपीठावर मान्यवरांची मांदेअळी सजली आहे. सर्वांचंच पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुडेगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विलासजी पाटील साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय उत्तमजी पाटील साहेब यांना. आदरणीय विकासजी पाटील साहेब यांचं स्वागत आदरणीय उत्तमजी पाटील साहेब करत आहेत. चहाडे गावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय उत्तमजी पाटील साहेब हे आदरणीय विकासजी पाटील साहेब यांचं स्वागत करत आहेत. यानंतर स्वागत होणार आहे तामसई गावचे सुपुत्र आदरणीय रवींद्रजी पाटील साहेब यांचं. पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय रवींद्रजी पाटील साहेबांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय विरोधजी पाटील साहेबांना आपल्या हस्ते आपण स्वागत करायचं आहे. आदरणीय विरोधजी पाटील साहेब आपण स्वागत करायचं आहे आदरणीय रवींद्रजी पाटील साहेबांचं. यानंतर स्वागत होणार आहे मंचावरील अतिथींचं. आदरणीय विश्वासजी पावडे सर यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांना. आदरणीय विश्वासजी पावडे सर यांचं आपण स्वागत करावं. आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांना मी विनंती करते. कुणबी कबड्डी लीग स्पर्धा 2022 आणि या स्पर्धेचं अंतिम टप्प्यामध्ये आता आपण काही क्षणातच येऊन पोहोचणार आहोत. या स्पर्धेतील काही आकर्षक बक्षिसे देखील आपणास मी सांगू इच्छितो. यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 1 लाख रोख आणि आकर्षक ट्रॉफी. ही आकर्षक ट्रॉफी आपणास प्राप्त झालेली आहे स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मरणार्थ आदरणीय रुपेश रत्नाकर अधिकारी नागझरी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहेत. आणि दुसरी ट्रॉफी प्रथम क्रमांकासाठी 2 ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. यामधील दुसरी ट्रॉफी स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले व स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ पार्वती लक्ष्मण पाटील वसरे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री जयजी सुरेश पाटील वसरे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 71,000 रोख हे देखील आपल्याला तांदुवाडी गट लीग कडून प्राप्त झालेले आहेत. आणि यासाठी आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मरणार्थ रुपेश रत्नाकर अधिकारी तसेच स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले व स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे यांच्या स्मरणार्थ
आदरणीय श्री जयेश सुरेश पाटील वसरे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आदरणीय जयेशजी आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आदरणीय रुपेशजी अधिकारी आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तृतीय क्रमांकाचं आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि त्यासाठी उपलब्ध झालेली जी आकर्षक ट्रॉफी आहे ही देखील आदरणीय रुपेशजी अधिकारी यांच्याकडून आपणास प्राप्त झालेले आहेत. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू मंथन. साई स्पोर्ट्स सागावे संघाचा प्रतिनिधी कृपया पंचकक्षाशी आपण संपर्क साधायचा आहे. साई स्पोर्ट्स सागावे संघ प्रतिनिधी कोणीही आपण पंचकक्षाशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. नक्की ज्या पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहतोय, प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी नागझरी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश रत्नाकर अधिकारी यांच्या विद्यमानानं मात्र इथे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यांचे देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. आणि या ट्रॉफीसाठी ही लढत, ही झुंज, हा कडवा संघर्ष आपल्याला या सहाडे नगरीमध्ये पाहायला मिळतोय. गुण तालिकेवरती आपण पाहतोय स्काय हंटर्स हरवली 19 गुणांनिशी मात्र आपण आघाडीला पाहायला मिळतोय. आणि गावदेवी कट्टा फायटर्स हा संघ 10 गुणांनिशी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र रेडर आपण पाहू शकतायत हालोली संघाकडनं प्रजय कर्णधार जे आहे त्यांनी देखील चांगलं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं. आम्ही आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत होतो. चांगला सराव देखील आम्ही केला आणि चांगले प्रयत्न देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही केलेले आहेत. मात्र रेडर आपण पाहू शकतायत राहुल जर्सी क्रमांक 1. अतिशय सुंदर असा कबड्डीचा हा खेळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुणबी कबड्डी लीग तांदुळवाडी गट आयोजित अशी भव्य दिव्य या कबड्डीचा रणसंग्राम महासंग्राम इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि इथे फर्स्ट हाफ कंप्लीट झालाय अशी मात्र आपण सूचना आमच्या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सेकंड हाफला आता मात्र सुरुवात होईल आणि गुणांकडे आपण गुणतालिकेकडे लक्ष दिलं तर गुण आहेत स्काय हंटर्स हालोली संघाचे 19 आणि गावदेवी कट्टा फायटर संघाचे 10. दरम्यान मंचावर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आदरणीय किरणजी पावडे सर यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. किराड गावचे सुपुत्र आदरणीय किरणजी पावडे यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय निभाष पाटील यांना आपल्या हस्ते आपण स्वागत करायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय किरणजी पावडे साहेबांचं. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय किरणजी पावडे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय आदरणीय निभाष पाटील यांना. थँक्यू. यानंतर स्वागत होणार आहे उर्से गावचे सुपुत्र आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय प्रफुल्लजी पावडे यांना आपल्या हस्ते आपण स्वागत करायचंय. आदरणीय प्रमोदजी पाटील यांचं उर्से गावचे सुपुत्र आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब. आदरणीय प्रफुल्ल पावडे यांना विनंती करतोय की आपण स्वागत करायचं आहे आदरणीय प्रमोद पाटील यांचं. उर्से गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. यानंतर लालोंडे गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रफुल्लजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत होणार आहे. मी विनंती करतो हितेश पाटील यांना आपण स्वागत करायचं आहे आदरणीय प्रफुल्लजी पाटील यांचं.
हितेशजी पाटील आपणास विनंती आपण स्वागत करायचं आहे लालोंडे गावचे सुपुत्र आदरणीय प्रफुल्लजी पाटील साहेबांचं. माजी जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय अनुश्रीताई अजय पाटील मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आदरणीय अनुश्रीताई. यानंतर स्वागत होणार आहेत मान्यवरांचं. आदरणीय श्री अजयजी सोगले साहेब तांदवडी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अजयजी सोगले साहेब. मी विनंती करतोय आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब आपणास आपण स्वागत करायचं आहे अजय सोगले साहेबांचं. कुणबी समाजातील सुप्रसिद्ध कवी आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण तांदोडे गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट कबड्डीपटू अजयजी सोगले यांचं स्वागत करावं. आपल्या या लीगसाठी आदरणीय चेतनजी पाटील साहेब लालठाणे यांच्याकडून ₹1000 रोख प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद. पालघर पंचायत समितीचे सन्माननीय उपसभापती आदरणीय चेतनजी कमळाकर पाटील साहेब यांच्याकडून लीग साठी ₹21,000 रोख प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय पाटील साहेब. यानंतर स्वागत होणार आहे मंचावरील मान्यवरांचं. मंचावर उपस्थित पास्ट प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पालघरचे आदरणीय अमितजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय अमितजी पाटील साहेब. आदरणीय नागेशदादा पाटील यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय नागेशजी पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच आपल्या लीगचे विश्वस्त आदरणीय नागेशजी पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मानित होत आहेत. पास्ट प्रेसिडेंट आदरणीय अमितजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. आदरणीय विश्वासजी विष्णू पावडेसर यांच्याकडून लीग साठी ₹2,000 रोख प्राप्त झालेले आहेत. याशिवाय उर्से येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रमोदजी काशीनाथ पाटील साहेब यांच्याकडून ₹1,000 रोख प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी पावडे साहेब यांच्याकडून यानंतर स्वागत होणार आहेत सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संजयजी पावडे साहेबांचं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय उमेशजी पाटील साहेब यांना. उमेश पाटील साहेब चहाडे यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर संजयजी पावडे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करावं. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय पावडे साहेब यांचं इथे स्वागत संपन्न होत आहे.
आदरणीय अजयजी सुरेश सोगले साहेब यांच्याकडून लीग करिता रुपये 2000 रोख प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद. कुणबी कबड्डी स्पर्धा 2022 या स्पर्धेसाठी काल आपल्या या मंचावरती विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विनायताई विकास पाटील मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी देखील भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मंडळाला देखील आर्थिक सहकार्य केलेले आहे. रुपये 25,000 रोख जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विनायताई विकास पाटील यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. आदरणीय विनायताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रुपये 25,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद. आपल्याच मंचावर उपस्थित असलेल्या डॉक्टर प्राजक्ता पाटील या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या समाजाचा एक मानबिंदू आहेत. आपल्या राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर राजेशजी टोपे यांनी सन्मानित केलेल्या डॉक्टर प्राजक्ता पाटील या मंचावरती उपस्थित आहेत. कोरोना काळामध्ये अत्यंत चोख अशी सेवा देणाऱ्या डॉक्टर प्राजक्ता पाटील या डॉक्टर राजेश टोपे यांच्याकडून सन्मानित झालेले आहेत. आपल्या समाजातील एक मानबिंदू डॉक्टर प्राजक्ता पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पंचायत समिती सदस्य आदरणीय तुषारजी नाशिक पाटील साहेब राहणार नावझे यांनी देखील मंडळाला आर्थिक हातभार लावलेला आहे. रुपये 2500 आपणास त्यांनी प्राप्त करून दिलेले आहेत. आदरणीय तुषारजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. चला आपण सामन्याकडे वळणार आहोत. गावदेवी कट्टा फायटर्स आणि स्काय हंटर्स हालोली या दोन संघांमध्ये लढत. आपण गुणतालिकेकडे लक्ष दिलं तर आपण सेकंड हाफ कडे वळतोय आणि 29 गुणांनिशी स्काय हंटर्स हालोली संघ आगेकूच करताना पाहायला मिळतोय. गावदेवी कट्टा फायटर्स हा संघ 17 गुणांनी पाहायला मिळतोय. जबरदस्त कडवा संघर्ष, कडवं युद्ध आपल्याला जरूर इथे या कबड्डीच्या रणसंग्रामामध्ये पाहायला मिळतंय. स्कोर बोर्ड जो आहे पटकन तो स्कोर बोर्ड बघा.
पालघर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी भूमिपुत्र व गरिबांचा आवाज स्वर्गीय जनसेवक महेंद्रजी अधिकारी साहेब यांच्या स्मरणार्थ त्यांचे लहान बंधू श्री रुपेशजी रत्नाकर अधिकारी नागझरी यांच्याकडून आपण पाहतोय प्रथम क्रमांक आणि या द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक चषक देण्यात आलेले आहेत. अतिशय सुंदर असे चषक आपल्याला पाहायला मिळत, त्यांचे देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. 29 आणि 17 अशी गुणतालिका आपण पाहतोय. जबरदस्त रफ अँड टफ मुकाबला आपल्याला इथे जरूर अनुभवायला मिळतोय. प्रजय मात्र आयकॉन खेळाडू आणि कर्णधार हे आहेत, हे रेड घेऊन मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण नॉकआउट स्टेजकडे वळणार आहोत, बाद फेरीमध्ये वळणार आहोत आणि त्यातील पहिला सामना, पहिली लढत ही आपल्या समोर येईल, ती आपण तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. अतिशय जबरदस्त घमासान आणि एक सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. मनोजजी ठाकूर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक सुंदर आयोजन आणि नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. हा स्कोर बोर्ड चालू, तो बंद असला हरकत नाही, चालू करा तुम्ही. या स्कोर बोर्ड बघा. नक्कीच आपण पाहू शकतो अतिशय सुंदर मात्र पाहायला मिळतं. मीनाजी धांजी सर चांगलं मार्गदर्शन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. श्री सचिन नागती सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात, मुंबई उपनगर कार्यकारिणी सदस्य आहेत. आणि अच्युत सातवी सर हे देखील आपण पाहतोय, सहसचिव पालघर तालुका कबड्डी असोसिएशनचे. आणि एक सुंदर मात्र पालघर तालुक्यात आपण पालघर जिल्ह्यामध्ये देखील पाहतो एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा ही आपण पाहतोय. कुणबी कबड्डी लीग 2022 पर्व पहिलं. पुन्हा एकदा प्रजय रेड आपण पाहतोय प्रजयच्या माध्यमातून. लवरे आणि हालोली हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकोणतीस आणि 18 अशी गुणतालिका आपण तिथे पाहतोय. सुंदर अशी रेड आणि एक गुण आपण पाहतोय गावदेवी कट्टा फायटर्स या संघाला. यावेळी मात्र पकड अतिशय सुंदर आहे आणि गुण जाईल. गुण झालेले आहेत पुन्हा एकदा 20 आणि 29 असे गुण आपण पाहतो. फक्त एकच गडी तिथे आपण पाहू शकतायत. संघ झालेला आहे ऑल आउट आणि 3 गुण तिथे मिळत आहेत 29 आणि 23. प्रत्येक क्षणाला या मॅच मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते दोलायमान अशी स्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते. सुयोग पाटील रेडर आपण पाहतोय आणि डिफेंडर आपण पाहू शकतो अतिशय सुंदररित्या मात्र तिथे पाहायला मिळत आहेत. गावदेवी कट्टा फायटर्स या संघाचे. प्रत्येक प्रेक्षकांचं आता मात्र लक्ष असणार आहे की बाद फेरीकडे कुठला संघ पुढे पोहोचेल आणि कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल हे देखील पाहणं आता तितकंच महत्वपूर्ण. अंतिम टप्प्याकडे मात्र ही स्पर्धा हळूहळू मात्र जात असताना आपण पाहतोय. एक सक्सेसफुल मात्र आयोजन काय असतं त्याचं मात्र उत्तम उदाहरण या चहाडे ग्रामस्थांनी जरूर केलेला आहे. पुन्हा एकदा प्रजय पाटील रेडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतात. 23 आणि 29 असे गुण आपण पाहू शकतोय. अजूनही मॅच बाकी आहे आणि या मॅच मध्ये अजूनही काही घडू शकतं आणि कशा पद्धतीने कलाटणी या मॅचने मिळेल हे देखील आता पाहणं महत्वाचं आहे.
बघूया पुन्हा एकदा रेडर आपण पाहू शकतोय. जबरदस्त जबरदस्त इथे पाहायला मिळालं दृश्य आणि लगेच आपण पाहू शकतात रेडर अतिशय वेगाने चपळाईतेने मात्र तिथे पाहायला मिळत आहेत आणि पकड चांगली आहे आणि पुन्हा एकदा 1 पॉइंट आपण तिथे पाहू शकतोय. 24 आणि 29. किराटगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय किरणजी विश्राम पावडे साहेब यांच्याकडून आपल्याला लीग करिता रुपये 1000 रोख प्राप्त झालेले आहेत. पुन्हा एकदा किरणजी पावडे साहेब आपले मनपूर्वक हार्दिक आभार आहे. तसेच फुलांचा पाडा येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रफुल्लजी आत्माराम पाटील साहेब यांच्याकडून देखील रुपये 1000 रोख प्राप्त झालेले आहेत. पुन्हा एकदा पाटील साहेब आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार आहे. मंचावर उपस्थित राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय प्रमोद पाटील सर यांचे देखील शब्द सुमनाने स्वागत आहे. तसेच डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर रोटरियन क्लब असिस्टंट गव्हर्नर तसेच पास्ट प्रेसिडेंट आदरणीय भगवानजी पाटील साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहेत. तसेच आदरणीय सुनीलजी शेलार साहेब यांचं देखील शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर कुणबी कबड्डी लीग या लीग स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला होता. या 8ही संघातील सर्व खेळाडूंचं मानधनाचं वाटप आता इथे केलं जाणार आहे. त्यासाठी संघाचे संघ मालक आणि आयकॉन खेळाडूंना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करत आहोत. सर्वप्रथम पहिला संघ आहे PS कुणबी किंग संघ कुडे आणि संघ मालक आहेत आदरणीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेब कुडे. आयकॉन खेळाडू अमोल गजानन सातवी यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं. हे मानधन सुपूर्द करण्यासाठी मी विनंती करतोय आजच्या या स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय गिरीजी आकरे साहेब आणि आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब आपण हे मानधन PS कुणबी किंग कुडे या संघाचे संघ मालक आणि आयकॉन खेळाडूंना सुपूर्द करायचं आहे. विशेष अतिथी आदरणीय गिरीजी आकरे साहेब, सुप्रसिद्ध कवी आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब. दोन्ही अतिथींना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मानधनाचं वाटप करायचं आहे. संघ आहे PS कुणबी किंग कुडे. संघाचे संघ मालक आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब मंचावरती उपस्थित झालेले आहेत. युवा प्रतिष्ठान पालघरचे विद्यमान अध्यक्ष आणि PS कुणबी किंग कुडे या संघाचे संघ मालक आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब देखील उपस्थित झाले आहेत. आणि मी विनंती करतोय PS कुणबी किंग या संघाचा आयकॉन खेळाडू अमोल सातवी, अमोल देखील मंचावरती उपस्थित झालेला आहे. आदरणीय गिरीजी आकरे साहेब आणि आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांच्या हस्ते मानधन स्वीकारताना संघ मालक आणि आयकॉन खेळाडू. यानंतर पुढील संघ आहे SV अव्हेंजर्स. SV अव्हेंजर्स या संघाचे संघ मालक आहेत आदरणीय वैभवजी सुदाम घरत साहेब नेटाळी, तसेच आदरणीय श्री संदीपजी विलास अधिकारी साहेब नागझरी आणि आयकॉन खेळाडू आहे श्री विराज राजेश ठाकरे. आपणाला विनंती आहे की आपण कृपया मंचावरती येऊन आपल्या मानधनाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय विशेष अतिथी आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब तसेच आदरणीय विजयजी यशवंत पाटील साहेब चहाडे, आपण उभयतांनी मानधन सुपूर्द करायचंय SV अव्हेंजर्स संघाकडे. संघ मालक आणि आयकॉन खेळाडूंना विनंती आहे की आपण मानधन स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित राहायचं आहे. विशेष अतिथी आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब तसेच लीगचे आदरणीय विजयजी यशवंत पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण मानधन सुपूर्द करायचं आहे. पुढील संघ आहे गवळी पॅन्थर्स. गवळी पॅन्थर्स लालोंडे या संघाचे संघ मालक आदरणीय ऋषिकेशजी मूलचंद गवळी साहेब लालोंडे, आदरणीय अनिकेतजी मूलचंद गवळी साहेब लालोंडे यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं. याशिवाय आयकॉन खेळाडू आदरणीय सुमितजी सुरेश पाटील यांना विनंती करते आपण कृपया मंचावरती यावं. विशेष अतिथी आदरणीय प्रवीणजी अधिकारी साहेब तसेच लीगचे
चहाडेचे सुपुत्र आदरणीय उमेशजी पाटील साहेब, आपणा उभयंतांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे मानधन सुपूर्द करायचं आहे. विशेष अतिथी आदरणीय प्रवीणजी अधिकारी साहेब आणि आदरणीय उमेशजी पाटील साहेब चहाडे. थोड़ी लपक चपक थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया फटक अरे लटक दिया